पुण्यातले राजकीय फ्लेक्स आणि त्याच्यावरचा मजकूर हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात। पुन्हा एकदा पुण्यातल्या पाषाण भागात आपण जर पाहिलं तर असाच एक इंटरेस्टिंग फलक जो आहे, बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आला आहे। आपण जर पाहू शकतो तर या बॅनरवर हेराफेरी म्हणजेच अर्थात बॉलिवूड चित्रपट हेराफेरीचे 3 चित्र जे आहेत, ज्यामध्ये अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांनी साकारलेल्या भूमिकाचं कॅरिकेचर जे आहे ते यावर लावलेलं आहे। आणि यावरचा बबल टेक्स्ट जर आपण पाहिला तर या ठिकाणी थेट मतदार यादीमधला घोळ जो आहे तो या फ्लेक्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। एकाचं नाव दुसऱ्या मतदारसंघात जाते आणि दुसऱ्याचं नाव तिसऱ्याच मतदारसंघात जाते आणि हे बहुत गडबड हो रे बाबा असा परेश रावलचा बबल टेक्स्ट या फ्लेक्सच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय। एकंदरीत हा फ्लेक्स ज्यांनी लावलाय समीर उत्तरकर आपल्या सोबत आहेत आणि त्यांना आलेला अनुभव काय आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय कारण होतं असा फ्लेक्स लावायचं आणि काय अनुभव तुम्हाला या प्रभागातून येतोय? सगळ्यात महत्त्वाचा अनुभव म्हणजे ही पूर्णतः निवडणूक आयोगाने केलेली हेराफेरी आहे। मी असं म्हणेल हेराफेरी या अनुषंगाने की प्रभाग क्रमांक 7 जो गोखले नगरचा भाग आहे त्याचा प्रभाग क्रमांक 9शी काही संबंध नाही, परंतु मध्यवर्ती असणाऱ्या सुसरोड भागातला काही मतदार याद्या त्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये टाकण्यात आलेल्या आहेत, तसेच त्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये टाकण्यात आलेल्या आहेत आणि ह्याच प्रभाग क्रमांक 8 आणि 7 मधल्या मतदार याद्या या प्रभाग क्रमांक 9 मध्ये टाकण्यात आले आणि याचं थोडं प्रमाण नाही आहे, तर प्रमाण हे 8 ते 10 हजार मतदारांचं निश्चितपणे आहे। आणि हा तोच प्रभाग आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त मतदान आहे पुण्यात 1,60,242 नमुना आहे का त्याच्यात? 100%। आता हे आपण पाहतो ही प्रभाग क्रमांक 7ची मतदार यादी आहे जी निवडणूक आयोगाने 20 तारखेला प्रसारित केली। आता हे जे हायलाईट केलेले आहेत, आता या 7 मध्ये हे पहा कृष्णकमल सुसरोड या भागाचा समावेश आहे। हे प्रभाग क्रमांक 7 मध्ये गेलेले आहे आणि हे सगळे हायलाईट केलेले असेच आहेत या संपूर्ण याच्यामध्ये। आता हे सोमेश्वरवाडी प्रभाग क्रमांक 9चा पार्ट आहे, पण हा यादी भाग क्रमांक हा तिकडे जोडलेला आहे। परत तुम्हाला आता प्रभाग क्रमांक 9चं दाखवतो। प्रभाग क्रमांक 9ची जी मतदार यादी ही जी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये पहा सानेवाडीचा सहभाग संपूर्ण पान भरलेलं आहे अक्षरशः। तुम्ही मार्किंग ज्या डार्क केलेले आहेत त्या सगळे चुकीचे आहेत, म्हणजे ते प्रभाग क्रमांक 9चा पार्ट नाही आणि प्रभाग क्रमांक 7 आणि 8च्याही याच्यात याद्या आहेत ज्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 9चे मतदार शिफ्ट केले आहेत। म्हणजे एकूणच ही फार मोठी हेराफेरी आहे। मला एवढंच आठवण करून द्यायची आहे निवडणूक आयोगाला की मागच्या वेळी इथं 128 आणि 238 मतांनी 2 उमेदवार निवडून आलेत आणि अशा पद्धतीने जर 8-10 हजार मतदारांना तुम्ही मतदानापासून वंचित ठेवणार असाल किंवा त्यांची दिशाभूल करणार असाल तर नक्की ह्याच्या मागचा हेतू काय? कारण का हा निवडणुकीचा निकाल बदलणारा हा जो घोटाळा आहे, हा जो स्कॅम म्हणता येईल, घोटाळा म्हणता येईल, याला हेराफेरी म्हणता येईल, ही निवडणूक निकाल ठरवणारी आहे। आपण बघू शकतो की मतदाराच्या यादीमध्येच हेराफेरी झाल्याचा आरोप जो आहे तो समीर उत्तरकर यांनी केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या घोळ आणि मतदार यादीमधला गोंधळ हा कसा सावरला जाईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।